सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा विद्यालय योजना विभाग व समर्थ रूरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे 3 दिवसीय राज्यस्तरीय कौशल्य विकास शाळेचं उद्घाटन झालेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर असलेले मान्यवर, या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय मौली सीट शेळके, या संस्थेचे विश्वस्त आणि माझे मित्र आदरणीय वल्लभराव शेळके सर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौभाग्यवती स्नेहलताई शेळके, आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं अशा सौ निलिमाताई फोकमारे मॅडम, दुसरे आमचे मित्र आणि या इथले कॅम्पस डायरेक्टर आदरणीय राजीवजी सावंत, कॉलेजचे सर्व प्राचार्य वर्ग, डॉक्टर प्रतीक मुनगेकर सर, प्राचार्य उत्तम शेलार सर, डॉक्टर नवनाथ नरवडे, डॉक्टर घोलप सर, डॉक्टर रामटेके सर, डॉक्टर घुले सर, डॉक्टर कदम मॅडम, कपिले सर, मापारी सर, डॉक्टर निश्चित सर, प्राध्यापक दिनेश जाधव सर, सर्व व्यासपीठ, इथे जमलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, मी आल्याला सर्व बघितलं मुलींची संख्या, सर मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे आणि मला त्याचा जास्त सार्थ अभिमान आहे। अशा अर्थाने की मी ज्या संस्थेत काम केलं ती संस्थाच महिलांची आहे आणि महिलांनी चालवल्यामुळं ती संस्था 7 भगिनीपासून सुरू होऊन जगामध्ये नंबर 1ची संस्था झाली आहे। आज देशाला परकीय चलन मिळवून देण्याला ज्या 10-15 कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लिज्जत पापड सर आहे। लिज्जत पापड हा केवळ महाराष्ट्रात नाही बनत तर देशात बनतो, परंतु तो जगभर विकला जातो आणि तो लिज्जत या नावाने एक इंटरनॅशनल ब्रँड बनलेला आहे। आत्ता शेळके सरांनी त्याबद्दल बरंचसं तुम्हाला सांगितलं आहे, त्यांना लिज्जतविषयी सर्व माहिती आहे, त्यांनी स्वतः भेट दिलेली आहे। अशा या संस्थेमध्ये काम करत असताना मला इथं बोलवलं, पहिल्यांदा माझी ओळख तुम्हाला कदाचित असेल पण मी करून देतो। माझं नाव सुरेश कोते, आपल्याच बाजूच्या अकोले तालुका, म्हणजे आपल्याला माहिती असेल आपलाही थोडासा आदिवासी तालुका आहे, आमचा पूर्ण आदिवासी तालुका आहे, त्या आदिवासी तालुक्यातला मी कोतुळ या गावचा आहे आणि लिज्जतमध्ये मी काम करतो। लिज्जतमध्ये मी 40 वर्ष काम करत असताना मी खूप काही शिकलो। मी नंतर तर मी लिज्जत सोडण्याचा विचार केला होता, परंतु मग मॅनेजमेंट या सगळ्या लोकांच्या आग्रहामुळं मग मी ऑनरी काम, गेली 20 वर्ष मी तिथे ऑनरीज काम करतो। त्यामध्ये शिकण्यासारखं असं आहे की अडाणी महिला आहेत आमच्याकडं, कुठलाही काम करण्यासाठी महिलेला शिक्षणाची अट नाही, जातीची अट नाही, धर्माची अट नाही, अशा सर्व महिलांना इथं स्थान आहे आणि काम करत असताना स्थान नाही तर प्रत्येकीच्या कलागुणांना वाव आहे। आमच्याकडे पापड लाटणारी महिला तीच आपल्या कलागुणांनी त्या संस्थेच्या वेगवेगळ्या बॉड्यांवर येते आणि संस्थेची अध्यक्ष होते। आमची संस्थेची अध्यक्ष, जिला स्वतःची आर्थिक स्थिती सायकलवर चालण्या इथपर्यंत नसलेली महिला, आमचा अध्यक्ष आमच्या जगामध्ये विमानाने फिरत असते, सर्वत्र सर्व शाखामध्ये, देशातल्या सर्व शाखांना फिरायचं म्हटल्यानंतर आजकाल गाड्यातूनही शक्य नाही आहे, विमानाने फिरत असते। म्हणजे एक अशिक्षित महिला जर तिच्याकडं स्किल असेल, मगाशी ताईंनी बोललं की तुम्हाला शिक्षण आणि स्किल हे 2 गोष्टी फरक आहे। तुम्हाला शिक्षण नसलं तरी चालेल पण स्किल असेल तर तुम्ही काही करू शकता, म्हणून तुमच्याकडं स्किल असणं गरजेचं आहे। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं स्किल आहे म्हणून ते पुढे जातात, काहींना शिक्षण आणि स्किल या दोन्ही गोष्टी लागतात, ते अजून जास्त पुढे जातात। तर तुमच्याकडं सुदैवाने शिक्षण आहे आणि तुम्ही त्यातून स्किलमधून फार पुढे जाऊ शकता। हे जग समुद्रासारखं मोठं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला वाव आहे, तुम्ही तुमची चॉईस तुम्हाला पाहिजे।
ही आमची संस्था एक सहकारी तत्वावर चालते. सहकार म्हटल्यानंतर सगळ्यांचा सहभाग असा असतो, तो शब्दामध्ये तरी नक्कीच तसा आहे, परंतु सहकार हा कृतीमध्ये उतरण्याचं काम सर लिज्जत पापडने केलेलं आहे. सहकार कृतीमध्ये उतरवण्याचं काम, प्रत्येक महिलेला आपलं स्थान, तिची क्षमता ओळखून तिला मिळालेलं काम आणि मिळालेलं सर्व प्रॉफिट सर्वांमध्ये विभागण्याचं काम या संस्थेने केलं. म्हणून मी म्हणतो खरं की खऱ्या अर्थानं सहकार आम्ही जपला गेलेला आहे, आम्ही वाढवलेला आहे. बचत गटांची संकल्पना ही आत्ता रूढ झाली, पण आमच्या लिज्जतच्या जन्मताच बचत गटांची संकल्पना आम्ही आणलेली आहे, परंतु आम्ही त्याचं मार्केटिंग केलं नाही आणि मग काही लोकांनी मार्केटिंग केल्यामुळं ते मोठे वाटायला लागले. पण संस्था ही पहिल्यापासून बचत गटाच्या माध्यमातून सहकारातून मोठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही हे काम करत असताना लिज्जतमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलेला आहे की क्वालिटीशी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. आमच्या महिलांना तशा पद्धतीचं एक प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत आली, गडबड झाली, काही चुकलं तर ते प्रत्येक महिलेला शोधण्याचा अधिकार आहे, नव्हे त्यामध्ये सुधारण्यासाठी काय मार्ग आहेत ते करण्याचा अधिकार आहे. हा सर्व महिलांना अधिकार असल्यामुळं आमच्याकडं क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होत नाही. कारण प्रत्येक महिलाला तो अधिकार दिल्यानंतर तुम्ही चुकीचं मटेरियल आणू शकत नाही, चुकीचा फॉर्म्युला वापरू शकत नाही. आणि मग एक काम करत असताना तिच्यावर दुसरीवर एकमेकीचं कंट्रोल असतं आणि हे कंट्रोल सगळं करत असताना तुम्हाला विश्वास वाटेल ह्याच्यात कोणीही शिकलेल्या महिला नाहीत साहेब. अडाणी महिला एकमेकावर कंट्रोल करू शकतात. हे अशा पद्धतीचं मार्केटिंग आमच्याकडं चालतं, मॅन्युफॅक्चरिंग चालतं, प्रोडक्शन चालतं. आणि खूप अशी क्षेत्र आहेत तिथं शिक्षण नाही आहे, परंतु सुंदर मार्केटिंग केलं जातं. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती असेल, खेडेगावामध्ये आणि शहरांमध्ये काही कोळी समाज आहे, माहिती आहे? कोळी समाज दिवसभर नवरा मासे पकडायला जातो आणि तो मासे पकडून आल्यानंतर तो झोपतो, रात्रभर आपलं तो मासे पकडल्यानंतर झोपतो दिवसा, आणि ते मार्केटिंग करायचं काम, विकण्याचं काम त्याची बायको करत असते. आणि मासे पकडून आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात, एका जातीचे नसतात. तिला मार्केटमध्ये काही माहीत नसतं, म्हणजे आज कुठलं, तर ती उठल्यानंतर सर्व मार्केटमध्ये फिरते की माझ्याकडं काय माल आहे, तो दुसऱ्याकडे किती आहे हे ती बघते. अडाणी बाई आहे ती, कोळी काही शिकलेली नसते, परंतु ती बघते आणि मग आपल्याकडं जो माल जास्त प्रमाणावर आहे आणि इकडं कमी नाही त्यावेळेस त्याचा ती भाव वाढवते. त्याचा भावच ती ठरवते, तिथं कुठेही बोर्ड नसतो. त्या मार्केटिंगमध्ये जाऊन ती स्वतःचा भाव स्वतः ठरवते. सुरुवातीच्या काळामध्ये बरोबर जास्त भावामध्ये ते विकत असते. बऱ्याच वेळ उशिरानंतर बरं उशीर दुपार वगैरे झाल्यानंतर तिला माहिती आहे का माशाला नंतर किंमत कमी होते. जशी जशी दुपार होईल तीच भाव कमी करत राहते. हे कुठेही तिला शिक्षण नाही साहेब, कुठे MBAमध्ये शिकवलेलं नाही, कुठे काही नाही, हे तिला उपजत येतं. म्हणजे मालाची प्रतवारी करणं, माल निवडून व्यवस्थित लावणं, आपल्याकडं किती स्टॉक आहे त्याचा अभ्यास करणं, बाजारामध्ये जाऊन तो कोणाकडे किती याच्यावरून ठरवणं आणि त्याचा भावसुद्धा तीच ठरवणं. आणि विकत असताना जर गिरायकांची परिस्थिती पाहून जर मग माल शिल्लक राहिला तर तो सुद्धा कमी भावात कसं विकणं, हे ज्ञान कुठे पुस्तकात नाही आहे. हे सर्व त्या अडाणी महिलेला येतं. आणि ज्यांनी MBAची पुस्तकं लिहिलेली आहे साहेब, त्यांना कोणाला स्वतःचं पुस्तक विकता येत नाही. तो विकणारा सुद्धा अडाणीच मुलगा असतो, फार शिकलेला नसतो. म्हणजे मार्केटिंगवर ज्यांनी पुस्तक लिहिलं, माल कसा विकावा, मार्केटिंग कसं करावं याचं लिहिणाऱ्याला कळतं, परंतु त्याला प्रॅक्टिकल जमणार नाही. प्रॅक्टिकल करणारे पुस्तकं मला दाखवा एखादा MBAचा अभ्यासक जो आहे ज्यांनी पुस्तक लिहिलं आणि तो विकतोय, त्याला नाही विकता येणार साहेब. त्याला विकणारा दुसराच कमी शिकलेला असेल तो विकेल. म्हणजे शिक्षण आणि याच्यामध्ये असं सर्व ठिकाणी असं म्हणता येणार नाही, पण शिक्षण आणि तुमचं काम, ते स्किल, कौशल्य हे फार महत्त्वाचं. इथं ते कौशल्य आहे, शिक्षण नाही पण कौशल्य आहे. आणि कौशल्य हे यशस्वी करून टाकतं माणसाला. तसंच तुमच्याकडे शिक्षण आहेच, कौशल्य तुम्हाला करावं लागेल जीवनामध्ये यशस्वी पुढे होण्यासाठी. हे अत्यंत फार गरजेचं आहे. व्यवसाय करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मार्केटिंगचा भाग महत्त्वाचा आहे. मार्केटिंगशिवाय तुम्हाला काही करू शकत नाही. माल किती बनवा, परंतु तो माल, उत्पादन केलेला माल कसा विकायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला काही छोट्याशा उदाहरणावरून मी सांगू शकेल.
मार्केटमध्ये माल विकल्यानंतर जसं आता बघा, एक तुम्हाला कल्पना असेल की उत्पादन केल्यानंतर त्याच्यामध्ये जर बदल नाही केला तर ते उत्पादन करणारी कंपनीसुद्धा बंद पडू शकते किंवा ते उत्पादन बंद पडते. एक मोठं उदाहरण सांगतो मी. आपल्याकडं फियाट कार होती पूर्वी, फियाट कार साहेब, ती हिंदुस्थानच्या रोडवर सगळ्यात टॉपमध्ये चालणारी गाडी आणि प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर गावोगाव तिचे गॅरेजेस, त्यामुळे तिला कधीच काही प्रॉब्लेम येत नव्हता. आणि सातत्याने त्या कंपनीने तीच कार चालू ठेवल्यामुळं नवीन कंपन्यांच्या वेगवेगळ्या कार आल्या आणि एक चांगली असलेली कारसुद्धा बदल न केल्यामुळं ती मागे पडत राहिली. नंतर तिची परिस्थिती अशी झाली की ती मोटरसायकलच्या किमतीमध्ये कार विकत मिळायला लागली. आणि ज्यांनी कोणी कार, एकेकाळी जो कार वापरत होता फियाट, तो एक श्रीमंत समजायचा. नंतर अशी परिस्थिती येईल का फियाट वापरणाऱ्याची परिस्थिती, ज्याची अवघड आहे म्हणून हा फियाट वापरतो, हा गरीब आहे म्हणून फियाट वापरतो. ज्या गाडीने श्रीमंती दाखवली तेच गाडीने मी तुम्हाला गरिबी दाखवली. हा तुम्हाला मार्केटमधला सातत्याने बदल नसत केल्यामुळं, मार्केटचा अभ्यास न कमी पडल्यामुळं हा आज त्याचा अनुभव आलेला आहे. आज तर ती भगारमध्ये सुद्धा मिळत नाहीत. लिटरली फियाट गाडी तुम्हाला रोडवर दिसणार नाही. याच प्रकारचं सुद्धा कालचं आपलं लेटेस्ट उदाहरण, नोकिया कंपनीचे मोबाईल जगात एक नंबर होता. अँड्रॉइड स्वीकारलं नाही, काही स्वतःच्या पॉलिसी असतील, कुठे काही मॅनेजमेंटला काही लोकांचा इगो असेल, अँड्रॉइड स्वीकारलं नाही आणि आज तो पडद्याच्या मागं गेला आहे. मार्केटमधून ते नोकिया प्रॉडक्ट गेलं. आता जे नोकिया नावाने येते ते एक कोणीतरी वेगळ्या माणसाने तो ब्रँड घेतला आणि तो चालतो आहे. म्हणजे नोकिया कंपनी बंद पडली. केवळ कशामुळं? जे लोकांना पाहिजे ते तुम्ही दिलं तर तुमचा धंदा चालणार आहे. आणि लोकांना पाहिजे असेल ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते निर्माण केलं पाहिजे. असं प्रत्येक ठिकाणी आहे. हे तर उत्पादनं सांगतो. साधं गोष्ट आहे का, आपण ब्युटी पार्लरमध्ये बघा ना, व्यवसायाच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं, व्यवसाय निवडताना तुम्हाला व्यवसायाची जागा चांगली कुठली आहे बघावं लागते. दळणवळणाच्या दृष्टीने ती योग्य आहे का ते बघावं लागते. आजूबाजूला मार्केटिंग जवळ व्यवस्था होईल का नाही हे बघावं लागतं. हे सगळं बघत असताना त्याच्यानंतर तुमचं उत्पादनाची क्वालिटी कशी आहे, ती चांगली आहे का नाही हे बघावं लागतं. तुम्हाला लोकांना काय हवं आहे हे सुद्धा सातत्याने त्याचा विचार करावा लागतो. आणि जे लोकांना पाहिजे ते तुम्हाला द्यावं लागतं. किंवा तुमच्या डोक्यातली संकल्पना ती लोकांच्या मध्ये ती राबवावं लागते की त्यांना ती आवडेल अशा पद्धतीने तुम्हाला ते निर्माण करावं लागतं. आता गाड्या निर्माण करतात, गाड्या तर काही कोणी लोकांच्या डोक्यातली कल्पना नसते, कंपन्याच आपल्या पद्धतीने करतात, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी देतात. आणि मग ते तुम्हाला पूर्वीची चांगली गाडीसुद्धा ती तुम्हाला नकोशी वाटते. असं वाटतं नवीन घ्यावं, लेटेस्ट घ्यावं. अशी टेक्नॉलॉजी सातत्याने बदलत करावी लागते. तसंच उत्पादनामध्ये सुद्धा तसे सातत्याने बदल करावे लागतात. मगाशी फोकमारे मॅडमनी आमच्याबद्दल सांगितलं की तुमचा प्रॉडक्ट आहे तेवढंच आहे. बरोबर आहे ताई, त्याचं साईज वेगवेगळ्या साईजमध्ये आहे. तुम्ही एकच साईज पाहिजे, अजून वेगळे साईज आहेत आमच्यामध्ये. छोटा आहे, त्याच्यापेक्षा मोठा आहे, असे 3 साईजमध्ये आम्ही प्रॉडक्ट देतो. परंतु आम्ही क्वालिटीमध्ये सातत्याने लक्ष देतो. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. क्वालिटीच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. थोडं जरी आमच्यामध्ये क्वालिटीच्यामध्ये फरक झाला तर आम्ही ते सर्व प्रॉडक्ट आम्ही वेस्ट करून टाकतो. त्याचं एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो मी. आमच्या नालासोपारा ब्रँचमध्ये पापड उत्पादन सुरू होतं. पण त्याच वेळेला त्या दरम्यान आम्ही डिटर्जंट विक्री सुरू केलं होतं. ससा नावाने सुरू केलं होतं. आणि नवीनच प्रॉडक्ट असल्यामुळं आणि त्याच्यासाठी आमची सेपरेट व्यवस्था नव्हती. म्हणून जिथं पापडचं स्टोरेज होतं तर असं एका ठिकाणी मध्ये आमचे पॅकिंग करणाऱ्या महिला होत्या, बाजूला काउंटर होतं आणि पलीकडच्या बाजूला डिटर्जंटचं एक रॅक ठेवली होती ज्याच्यामध्ये स्टॉक ठेवला होता. एक कस्टमर आला आणि त्याने ते डिटर्जंट पावडर मागितली आणि मग त्या स्टोअर किपरने ती मध्ये चालत जायचं म्हणून ते पलीकडच्या एका आमच्या माणसाकडं, सेल्समनकडं ती अशी भिरकवली आणि भिरकवल्याने त्याचं नख फार शार्प होतं, त्या पिशवीला लागलं आणि ती सर्व पिशवी फाटली आणि फाटल्यानंतर ती पावडर संपूर्ण त्याच्यावर ती घरंगळत गेली. ते त्याच्यानंतर मग त्या आमच्या महिलांनी घाबरून जेवढं वरच्यावर दिसेल तेवढं सगळं बाजूला काढलं. परंतु ते पापडमध्ये ती पावडर जी असते ती घरंगळ ती खालपर्यंत आली
पण त्यांच्या ते त्यावेळेला लक्षात नाही आलं, त्यांनी ते पुसली आणि ते पॅक केलं. अडाणी महिला इतकं लक्षात नाही आलं. आणि पण नंतर तो मार्केटमध्ये गेल्यानंतर तो काही लोकांनी वापरला आणि तळायला गेल्यानंतर त्याचा मोठा फेस व्हायला लागला. बरं, नेहमी वापरणाऱ्यांचं लक्षात आलं का असं कधी होत नाही. आणि आता काय झालं, मग ते आमची प्रत्येक ठिकाणी आमच्याकडं कुठल्याही ब्रँड्सला माल प्रोडक्शन झालं असेल तर ब्रँडचं नाव असं, पण कंप्लेंट आमची हेड ऑफिसला करावी लागते. तिथं इमिजिएटली केलं. आणि मुंबईतच हे घडल्यामुळं लोक धडाधड आमच्या तिथे गेले. आणि मग जेव्हा आमच्या लक्षात आलं का हे आम्ही माहिती घेतली आणि मग माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं का इथल्या महिलांच्याच आपली चुकीची आहे. मग त्याच्यानंतर त्या दिवशी त्यावेळेचा रेट फार कमी होता, तर त्यावेळेला फक्त 2 लाखाचं प्रोडक्शन त्या दिवसाची कॉस्ट होती. 2 लाखाचं प्रोडक्शन आम्ही त्या दिवशी त्यांना फेकून द्यायला लावलं. पण 2 लाखाचं प्रोडक्शन फेकून देण्यासाठी मुंबईच्या सर्व पेपरमानी 10 लाखाची जाहिरात केली. आम्ही सांगितलं का ननावधानाने नजर चुकींचे आमच्याकडून महिलांकडून या दिवसाचं प्रोडक्शन खराब झालेलं आहे, तर ज्यांना कुठे या दिवसाचं प्रोडक्शन या ब्रँडचे मिळालं असेल तर त्यांनी जवळच्या डिस्ट्रीब्युटरकडं किंवा आमच्या दुकानदाराकडं त्वरित जमा करावं. आणि मग ही आम्ही विश्वासार्हता मिळेल साहेब. याच्यातून प्रॉडक्ट आम्ही आमच्या ताब्यात घेतलं. परंतु लिज्जतमधचं मार्केटमध्ये एक निष्मांत अशी विश्वासता निर्माण केली आहे की लिज्जतचं प्रॉडक्ट खराब झालं तर ते वापरत नाहीत, ते परत घेतात, आपल्याला नुकसान भरपाई देतात. आम्ही तर त्या दिवशी त्या लोकांना ज्यांनी पापड आणले त्यांना तो सगळे भरून तर दिले. आणि 10 लाखाची जाहिरात म्हणजे 2 लाखाच्या प्रॉडक्टसाठी आम्ही 12 लाख रुपये खर्च केले. पण ते 12 लाखाची याच्या खर्च केल्यामुळे आमची प्रतिमा फार उंचावली गेली आणि लिज्जतचं ते त्यामुळं मार्केटमध्ये एक वेगळ्या प्रकारचं नाव झालं आणि विश्वासार्हता निर्माण केली. हे आम्ही क्वालिटीच्या माध्यमातून तयार केलं. आणि कुठलीही क्वालिटी आमची खराब असेल तर आम्ही ती परत करत नाही, म्हणजे परत पुन्हा कोणाला देत नाही, ती मागून घेतो आणि ती वेस्ट करून टाकतो. कुठेतरी खराब खड्ड्यामध्ये पुरून तरी टाकणार किंवा नदीत टाकून देणार, कारण ते नदीत काही प्रॉब्लेम नसतो, वेस्ट नसतो, मासे वगैरे त्यांना खायला चालू शकतं, ते फूड आयटम आहे, तर तो काही प्रॉब्लेम नाही आहे. अशा पद्धतीने आम्ही त्या बाबतीत क्वालिटीच्या बाबतीमध्ये प्रचंड सेन्सिटिव्ह आहोत, फार काळजी घेत असतो. आणि तेच आमचं भांडवल आहे मुळात. लिज्जतमध्ये महिला अशिक्षित आहे पण उत्तम क्वालिटी हीच आमची एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याच जीवावर लिज्जत पापडात करोडोंनी मार्केटमध्ये करोडो रुपयाची विक्री आहे. म्हणजे 7 महिलांनी चालू केलेलं 200 रुपयाचं प्रॉडक्ट, 200 रुपये भांडवलावर सुरू केलेलं, आज त्या संस्थेची भरभराट होऊन आज 2,500 कोटीपेक्षा जास्त आमचा टर्नओव्हर आहे पापडसारख्या गोष्टीमध्ये. आणि भारत सरकारला आम्ही परकीय चलन त्या माध्यमातून मिळवून देतो. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ज्या महिलांना कोणी एम्प्लॉयमेंट देणार नाही अशा महिलांना आम्ही सन्मानाने एम्प्लॉयमेंट म्हणजे त्यांना एक मालकी तत्त्वावर काम देतो. हे जगातलं आश्चर्य आहे. असं कोणी काम मालकी तत्त्वावर कोणी देत नाही आहे. कोणी किती पैसे देतील परंतु ते त्यांना मालकी तत्त्वावर देणार नाही. आणि ह्यामुळे ही संस्था चाललेली आहे. नाहीतर अशा अडाणी लोकांनी संस्था चालवणं ही इतकं सोपं नाही, परंतु एक विशिष्ट तत्त्वावर आधारित असल्यामुळं त्यांना स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये केल्यामुळं हे माझं आहे, हे माझं म्हटलं की माणसाला अतिशय आत्मीयता तयार होते. आणि हे दुसरं कोणाचं आहे, मी कोणाकडे तरी नोकरी करतो तर ते विचार करतात माझ्या पगाराची मला घेणं नाही, बाकी काय घेणं नाही. तर हा विचार रुजवला आमच्याकडे संस्थेच्या माध्यमातून का हे तुमचं आहे, तुमची मालकीचं आहे आणि तुमच्यासाठीच आहे. नुकसान झाला तरी तुम्हीच आहे, लॉस झाला तरी तुम्हीच आहे. त्यामुळे जर आमच्याकडे कुठून चुकून काही वेळेला लॉस झालेला आहे तर लॉस झाल्यानंतर त्यावेळेला तो सर्व लॉस संस्थेच्या महिलांच्या कामाच्या मजुरीतून कमी केला जातो. त्यामुळे तिला जाणीव होते की माझे पैसे कमी का आले. प्रत्येकजण जास्त आल्यावर कोणी लवकर सांगणार नाही, पण कमी आले की लगेच तक्रार करणार. ही मानवी स्वभाव आहे. आणि मग त्यामुळे ते तक्रार करतात, त्यामुळे ते शोध घेतात कोणामुळं कशामुळं. आणि मग त्यावेळेला ते आमचे त्या पदाधिकारी जे असलेली माणसं आहेत त्यांना धरतात. काही आमच्याकडे एका महिलेनी मुंबईमध्ये एक अशीच नुकसान झाली म्हणून त्या अकाउंटंटची गचांटीत धरली, तुझ्यामुळेच झालं हे. मी काय करणार, मग तू का नाही सांगितलं म्हणे. कारण आमचा नियम असा आहे संस्थेसाठी, तुमच्या सगळ्यांच्या जीवनासाठी सांगतो मी, कुठलाही व्यवसाय करताना तुमच्या दैनंदिन जीवनातसुद्धा रोजचा हिशोब तुम्ही रोज करा. आमच्याकडं संस्थेचा धंदा करताना आज झालेला धंद्याचा हिशोब हा आजच्या आजच केला पाहिजे. आज जर झाला नाही तर उद्याचं प्रोडक्शन बंद. आणि हा आजचा हिशोब केल्यानंतर महिन्याला बॅलन्स शीट बनतं
आणि ते बॅलन्स शीट आमचं सर्वत्र सर्क्युलेट होतं, सर्व ब्रँचेसमध्ये सर्वांना पाहायला मिळतं. म्हणजे मग कंपॅरिझन होते का कुठल्या ब्रँचनी कुठे किती नफा केला, कोणी नुकसान केली, काय केलं, त्याच्यामध्ये कंपॅरिझन होते. आणि मग त्याच्यासाठी आमच्याकडे हेड ऑफिसमध्ये कमी ठेवलेली आहे की त्याच्यामध्ये का कोणाचा लॉस झाला तर त्याचं तुम्हाला आन्सरेबल उत्तर द्यावं लागतं. ह्या सर्व कंट्रोल इमेज चौकटीमध्ये हे बसवलेलं आहे. इतकंच नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर समजा 60,000 महिला काम करतात, परंतु 1 रुपयाची चोरी होणार नाही. कारण आमच्याकडे ठरवून दिलेलं आहे की इतकं पीठ झाल्यानंतर इतकं तुमचं प्रोडक्शन आलंच पाहिजे. ते नाही आलं तर त्या डिपार्टमेंटच्या सर्व महिलांच्या अंगावरती जबाबदारी दिली जाते. सपोज आज आम्ही एक 100 किलो पापड पीठ दिलं, ते भिजवायला दिल्यानंतर ते वाढतं. त्याच्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आमचं एक ठरलेलं का 1 किलो पापड दिल्यानंतर, पापड म्हणजे ओला लगदा गोळा, तर त्याचे 800 ग्रॅम पापड यायला पाहिजे. 800 ग्रॅम जर पापड नाही आले, त्या प्रमाणात हिशोबात नाही आले, तर त्या पॅकिंगच्या डिपार्टमेंटला त्याला जबाबदार धरलं जातं का तुम्ही ही शॉर्ट आले, तुम्ही पैसे भरायचे. त्यामुळं ते गडबड होऊच शकत नाही आहे. असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेजला. आणि नंतर परत महिना अखेरलाही सुद्धा आमचं हे प्रोडक्शन केलं की एवढ्या प्रोडक्शनला इतके पापड बनलेच पाहिजे. म्हणजे एका पोत्यामागे इतके पापड जर नाही बनले तर ते त्या डिपार्टमेंटला नंतर लास्ट मॅनेजमेंटला धरलं जातं जबाबदार. असं प्रत्येक ठिकाणी ही जबाबदारी फिक्स केल्यामुळं कुठे गडबड करायला चान्स नाही आहे. आणि कुणालाही चुकीची संधी दिली, एकाच पदावर एकाच माणसाला ठेवलं की त्याच्यामध्ये गडबड होते. सूर्यसुद्धा डोक्यावर आलो त्रासदायक होतो. कुठल्याही पदावर एक माणूस राहिला आणि तो जबाबदार नसेल, नोकरी म्हणून असेल, तर तो फार काळ चांगलं काम करत नाही. सरकारी नोकऱ्यात 3 वर्षांनंतर बदलीच केली, त्याचा हेतूच आहे की एका पदावर. परंतु तुमच्याकडे शिक्षण क्षेत्रात तसं नाही आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष लागल्यापासून शेवटपर्यंत राहतात, कारण ते ज्ञानदानाचं काम आहे. तिथं व्यवसाय नाही, व्यवसाय करत नाही. व्यवसाय शिकवला जाईल परंतु केला नाही. आणि करत नाही म्हणून शिक्षण संस्थेमध्ये ह्या अनेक शिक्षक वर्ग तिथे असतो सातत्याने. त्यांनी हजारो विद्यार्थी पाहिलेले असतात, ते घडवायचं काम करतात. ही मोठी इंडस्ट्री आहे, पण ही अनुत्पादित इंडस्ट्री आहे. आमची इंडस्ट्री ही उत्पादनासाठी आहे आणि ही आर्थिकदृष्ट्या अनुत्पादित आहे, परंतु देशाच्या दृष्टीने फार मोठी उत्पादित संस्था आहे. ही शाळा आहे, व्यासपीठ आहे. आणि हे सगळं काम तुम्ही या माध्यमातून करत असतात. मी मगाशी धंद्यामध्ये करताना काही सातत्याची गोष्टी सांगितल्यात, महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या परत मी रिपीट थोडंसं करेल की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुठं व्यवसाय करायचं याचं स्थान निश्चित केलं पाहिजे. तुम्हाला काय उत्पादन करायचं त्याची क्वालिटी तुम्हाला सातत्याने ठेवली पाहिजे. क्वालिटीमध्ये तुम्हाला बदल करून चालणार नाही. चांगली क्वालिटी अजून वाढवता आली तर चालेल, परंतु आहे ती खराब केली तर तुमचं मग मार्केटमध्ये तुमचं नाव खराब होईल. केलेल्या मालचं मार्केटिंग उत्तम प्रकारे करणं हा एक तुमच्याकडं महत्त्वाचा भाग आहे. आणि मार्केटिंग करताना त्याला फार महत्त्वाची दुसरी जबाबदारी, आजकाल मार्केटिंग इतकं झालं की जाहिरातीवर आले. जाहिरात नाही तर मार्केटिंग नाही. आणि आमच्यासारख्या उत्पादनाला तर निश्चितच मार्केटिंगची गरज आहे. जे पेरिशेबल आहेत किंवा लवकर त्याचं संपणार आहे अशा पद्धतीच्या मार्केटिंगमध्ये त्याचं उत्पादनाची जाहिरात ही करावीच लागते. काही ठिकाणी जाहिरात करावी लागते, काही ठिकाणी नाही करायची, तिथे जाहिरात केली जाते आणि प्रॉडक्ट विकलं जातं. जाहिरातीच्या माध्यमातून आमची जाहिरात तुम्ही बघितली असेल. ससा दाखवलाय, ससा पापड खातो का? पण आम्हाला हे दाखवलं आहे, ते लहान मुलांचं एक अट्रॅक्शन आहे आणि ते दाखवल्यामुळे तुम्ही अट्रॅक्ट केलेलं आहे. आणि हे सर्वत्र असंच आहे. जाहिरात ही अशीच असते. तुम्ही कोका कोलाची जाहिरात बघा, पेप्सीची, कोका कोलाची जाहिरात, कोण त्याचं पूर्वीच्या काळात आता नाही वेगळं. तर मी जेव्हा आपण बघायचो सर, त्यावेळेला सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन हे जाहिरातीमध्ये. आणि हे दोघंही माणसं देशामध्ये टॉपची त्यांच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यामध्ये एक डायलॉग आहे, एक लहान मुलगा असतो आणि अमिताभ बच्चन असतो, तर ते त्याला प्रॉडक्ट घ्यायलापासून हे करतो, तुम मेरे को क्या बुद्धू समजते हो क्या, अशा पद्धतीने करतोय. आणि पेप्सी पिल्यानंतर तेंडुलकर 6 मारतोय. आता ही गोष्ट कशी शक्य आहे का? पण हे अशा पद्धतीने बिंबवल्यामुळं हे न चालणारं प्रॉडक्ट, म्हणजे तुमच्या आरोग्याला हे चांगलं नाही, तरीसुद्धा जाहिरातीच्या माध्यमातून ते बिंबवलं जातं. आणि आजकाल खेडेपाड्यातसुद्धा पोरगं रडायला लागलं, आई दूधच्या ऐवजी ते पेप्सी देते, कोको कोला देते, पोरगं थांबतंय रडायचं. म्हणजे इतकं तो आपण ॲडिक्ट झालेलो आहे. माध्यमातून, जाहिरातीच्या माध्यमातून खूप ॲडिक्ट झालेलो आहे. आज दुधाची जाहिरात फार कमी प्रमाणात आता व्हायला लागली. पूर्वी जाहिरात करत नव्हते. म्हणजे चुकीच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला जाहिरात न करता
विकल्या जातात आणि आता तर जास्त चांगल्या पद्धतीने काय जाहिरात करून त्या जास्त मोठ्या प्रमाणात विकल्या जातात आणि समाजामध्ये निकळत नकळत थोडंसं पॉयझनिंगचंही काम होतं, आरोग्यावर परिणामकारक होतं, परंतु ते आपल्याकडं कोणी त्याचं फार सिरियस विचार घेत नाही आणि त्या प्रॉडक्टला सातत्याने किंमत मिळत राहते. दुधाची जाहिरात करायला पाहिजे, दुधाची गरज आहे. मुलं आजकाल दूध प्यायला कमी नाकारतात. त्या आईला कितीतरी त्याला वेळा विनंती करावी लागते, नवे प्रसंगी दम द्यावा लागतो, प्रसंगी मारावं लागतं, परंतु ते दूध प्यावं म्हणतं. परंतु कधी कोका कोला प्यायला पोराला दम द्यावा लागत नाही, मारावं लागत नाही, ते हक्काने रडून मागत असतं आणि आईसुद्धा देते. हे अशा पद्धतीचं मार्केटिंगची ही कला आहे, ही जाहिरातीची कला आहे. आमच्याकडे या जाहिरातीच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आहेत की आम्ही त्याच्यामध्ये मिळवलेल्या आहेत. आणि मार्केटिंगमध्ये सुद्धा स्किल आहे मागे. ही सगळं आपल्याकडे सगळ्यांना एक उदाहरण माहिती आहे, सगळ्याच लोक माहिती उदाहरण देतात. बाटा कंपनीचं एका सेल्स ऑफिसरला पाठवलं होतं एका खेडेगावामध्ये आणि तिथं म्हणे मार्केटमध्ये आपल्याला ही चप्पला बुटं सगळे विकायचे आहेत. तो गेला तिथे माझ्यासारखा आणि गेला अडाणी बघून त्याने बघितलं आणि तिथं कंपनीला कळवलं की या गावात कोणी चप्पल वापरत नाही, इथं काही स्कोप नाही आहे, काही स्कोप नाही. मग त्या कंपनीच्या वरिष्ठाच्या लक्षात आलं की याला राहू द्या, याच्याशी काही उपयोग होणार नाही. मग दुसऱ्याला पाठवलं आणि त्याला सर्वे करायला लावला. तर त्यांनी सर्वे केलं की ह्या गावात खरंच कोणी चप्पल वापरत नाही, बूट वापरत नाही. मग त्यांनी विचार केला याच गावात तर आपल्याला खरा स्कोप आहे का, इथं गावात सगळ्या लोकांना चप्पल वापरायला आपण शिकवायचं, त्यांना ज्ञान द्यायचं, त्याचं महत्त्व पटवायचं की आपोआप सगळे करतं. आणि त्यांनी ते स्किलनी पटवलं आणि त्या गावात सगळेजण चपला वापरायला लागले. म्हणजे हे जाहिरातीच्या माध्यमातून तुमच्यावर कसं बिंबवलं जातं. आणि दुसरी गोष्ट तुमचे मार्केटिंगचे लोक कशी हुशार आहेत ह्या त्याच्यावर असतं. तुमचे हे स्किल आहे. MBA सगळे झालेले असतात. MBA सगळे झालेल्यांना सगळं नाही विकता येत. ते त्याच्यामध्ये मगाशी मॅडम सांगितलं का स्किल फार महत्त्वाचं आहे. तर हे स्किल काहींना उपजत बी सुद्धा असतं, काहींना ते अनुभवातून मिळतं आणि अनुभवातून मिळालेलं स्किल अतिशय जास्त चांगलं आहे. ह्या स्किलच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं एकाचं मार्केटिंग अतिशय सुंदर पद्धतीने मिळवता येतं आणि हेच खरं मार्केटिंगचं स्किल आहे. नुसतं शिक्षणाने तुम्हाला मार्केटिंग मिळणार नाही. मार्केटिंगला तुम्हाला अनुभव, प्रॅक्टिकल नॉलेज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. शिक्षण फार महत्त्वाचं नाही आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो मी. साहेब, कल्याणी स्टीलवाल्यांचा एक मुलगा पुण्यामध्ये शिकायला होता आणि तो शिक्षणाला त्याला ठेवलं मुलाला आणि त्याच्यानंतर ते बरेच 5-6 महिन्यांनी ते भेटायला आले मुलाला. तर 5-4 जणांना बोलवलं, म्हणे मुलाला भेटायचं, बोलवलं. मग गप्पा मारत बसले. मग मला म्हणे त्याला बोलवा मुलाला. त्यांना बोलवलं. तो कॉमर्सला होता. ते म्हणे तुम्ही आता याला काय काय शिकवता. त्यांनी सांगितलं मी त्यांना अकाउंट शिकवतो, इकॉनॉमी शिकवतो, कॉस्टिंग शिकवतो. त्यांनी ते सगळं ऐकलं. त्यांचं ते लक्षात नाही. ते म्हणे त्याला म्हणे तुम्ही धंदा शिकवता का, तुम्ही धंदा शिकवता का. नाही म्हणे धंदा नाही शिकवत. मग त्यांनी मुलाला सांगितलं तुझं सगळं आटोप, चल माझ्याबरोबर, तुला धंदा मी शिकवतो आणि हे बाकीचं काय लागतं हे जे शिकवतात ते लोक आपण कामाला ठेवू, काय गरज आहे आपल्याला. तर हे स्किल त्यांना त्याच्या धंद्यामध्ये न शिकलेल्या माणसाला सुद्धा धंदा येतो, शिकलेल्या माणसाला ते काय सगळं जमतं असं नाही. म्हणून हे फार आणि घडलेली गोष्ट साहेब, कल्याणी स्टीलमधली ही घडलेली गोष्ट आहे. त्यांनी मुलाला शिक्षण बंद करायला लावलं. त्यांनी सांगितलं तुला मी धंदा शिकवतो आणि हे सर्व लोक ज्यांना आपल्याला जे जे लोक लागतील हे आपण कामाला ठेवू पगार देऊन. हे 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 वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे, कारण हे घेण्यासारखं आहे. आणि तुम्हाला प्रॉडक्टसुद्धा सुधारित करावं लागतं जे तुम्हाला काय करायचं. आपल्याकडं बघा खेडेगावामध्ये टॉमॅटो पिकतो. पूर्वी बघा एक वेगळ्या प्रकारचं टॉमॅटो व्हायचं आपल्याकडं आणि तो 2-4 दिवसामध्ये खराब व्हायचा साहेब, पडला खाली तरी फुटायचा. याच्यावर अभ्यास केला अमेरिकेने की आपण हे लोक कामं उत्पादन करताना ते काळ्या लोकांना तिथं उत्पादनाला बोलवायचे आणि त्या उत्पादनातून त्याच्यामध्ये त्यांना कॉस्टिंग वाढायला लागलं, कारण माल खराब व्हायचा, हे करायचं ते. मग त्यांनी संशोधन केलं आणि आज तुम्हाला मार्केटमध्ये असलेला टोमॅटो 10-15 दिवस खराब होत नाही, खाली पडला तर फुटत नाही. तर हे संशोधनसुद्धा करावं लागतं. हा सुद्धा अभ्यासाचा भाग आहे, हा चांगला मार्केटिंगचा भाग आहे. कारण तुम्हाला लोकांना तुमचं प्रॉडक्ट टिकवायचं आहे आणि लोकांनासुद्धा चांगलं जास्त जे टिकावं अशा प्रकारचं उत्पादन तयार करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रॉडक्ट किती साधं असलं तरी त्याच्यामध्ये तुमची कल्पकता करावी लागत असेल. आपण साधं मक्याचं कणीस घेतो बघा साहेब, मक्याचं कणीस काय आपलं 10 रुपये 15 रुपयाला विकत मिळतो, आपण भाजतो आणि खातो.
पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी वेगवेगळ्या इंडस्ट्री मोठ्या उभ्या केल्या. त्या मक्याच्या उत्पादनापासून, पिठापासून वेगवेगळे उत्पादनं सुरू केलेली आहेत. आणि नुसत्या मक्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे प्रॉडक्टसुद्धा केलेले त्याच्या हॉटेल्समध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. म्हणजे आपण नुसता मकासमोर आपण पाहिलेला आहे, याच्यापेक्षा आपली जास्त यापूर्वी अक्कल चालली नाही. परंतु त्याच्यामध्ये काय काय आहे, टॅमॅटोमध्ये काय, बटाट्यात काय, त्याचे चिप्स, त्याचे प्रॉडक्ट, अनेक गोष्टी आणि मेडिकलसुद्धासाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी हे तयार केलं तर ही सगळी संकल्पना आपल्या विचारामध्ये आपण तेवढी प्रगल्भता ठेवली पाहिजे. आपण याच्यापेक्षा काय जास्त करू शकतो. बटाट्याची भाजी केली म्हणून बटाटा नाही, बटाट्यातून अजून काय उत्पादन करू शकतो. एक दिवस एक कंपनी आली माझ्याकडे, त्यांचं बटाट्याचं पीठ उत्पादन करणारे होते साहेब, पीठ करत होते. आणि ते म्हणे तुम्ही पापड करा, याच्यातून बटाट्यांचं पापड करा या पिठापासून. आणि मला म्हटलं मग आम्ही बटाट्याचं पापड बनवत नाही, कारण तो आम्हाला इतकं पॉसिबल होत नाही आहे, तो लाटण्याचा याचा त्याचा अवघड आहे. नाही म्हणे तुम्ही ट्राय करा, तुम्ही ज्या तुम्हाला कॉस्टला पाहिजे त्या कॉस्टला आम्ही देतो, तुम्ही सुरू करा. कारण त्यांचा उद्देश काय होता की आपल्याला सुरुवात करून द्यायची आणि मग आपल्याला सवय लावायची. उत्पादन जगामध्ये सुद्धा सवय लावून देणं फार अवघड असतं काम, परंतु ते सोप्यात करण्याचं सुद्धा आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो, मी थांबतो. तर तुम्हाला माहिती असेल, पूर्वी खेडेगावामध्ये आमच्याकडे मुलांना माहीत नाही, गोटी सोडा होता, गोटी सोडा. आणि त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गावागावामध्ये ते वेगवेगळे सोडा फॅक्टरीवाले लोक असायचे, त्यांना त्यांचं एम्प्लॉयमेंट मिळायचं, उत्पादन मिळायचं, ते लोक प्यायचे. पण त्याच्यानंतर कोका कोला आला आणि कोका कोलाने संपूर्ण देशामध्ये हे सुरू केलं आणि गोटी सोडा ज्या किमतीला मिळत होतं त्याच्यापेक्षा कमी किमतीला द्यायला सुरू केला. लोकांना सवय लावली, सर्व गोटा सोडी फॅक्टऱ्या बंद पडल्या. आज 1% कुठे चुकून असेल तर असेल, म्हणजे आज 99% सोडा फॅक्टरी बंद पडल्या. स्थानिक लोकांना जो एम्प्लॉयमेंट मिळत होता तो गेला, तिथला मालक होता तोही गेला. आणि कोका कोला, पेप्सीनी आज ते मार्केट घेतलं आणि आज ते प्राईस ठरवतात. हे सुद्धा हे स्किल आहे, ही हुशारी आहे, ही सुद्धा व्यवसायामध्ये तुम्हाला आत्मसात केली पाहिजे. हे सोपी गोष्ट आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मी उदाहरणातून सांगितलं, कारण माझाही वाटतं वेळ बराच झालेला आहे. मी किती वेळ बोलावं ह्याही मला महत्त्वाचं माहीत नसल्यामुळं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, मला आमचे मित्र शेळके साहेबांनी बोलवलं, आपल्या संस्थेने बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. माझं तोडकं मोडकं म्हणणं आपण ऐकून घेतलं, परंतु मी प्रॅक्टिकली बरंच नेहमी बोलत असतो.